मागील काही दिवसात माझी वेळ वाईट अभी खत्म अंत हस्ती प्रारंभ मागील काही दिवसात माझी वेळ वाईट अभी खत्म अंत हस्ती प्रारंभ तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचं सार्थक स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओचा प्रिव्ह्यू तर तुम्ही बघितलाच असेल. तर प्रिव्ह्यू कसा वाटला तर कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे. आणि मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदा झालेले असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवरती सेट करायचं आहे. त्याचबरोबर मित्रांनो, तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला आत्तापर्यंत जॉईन नसे केले तर फटाफट जाऊन तुम्ही जॉईन करून घ्या. त्यावरती आपण अगदी फ्रीमध्ये मटेरियल प्रोव्हाइड करत असतो. तर चला मित्रांनो, तुमचा जरा वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात अगोदर मित्रांनो, तुम्हाला तर VPN कनेक्ट करून घ्यायचे. तर मी इथं प्रॉक्सी VPN हे वापरलेले आहे. तर सिम्पली मित्रांनो, हे VPN तुम्हाला इथून ओपन करून घ्यायचे आणि इथून तुम्हाला इथं कनेक्ट करून घ्यायचे. VPN हे कनेक्ट केल्यानंतर इथं CapCut ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचे. नंतर तुम्हाला असा इंटरफेस दिसून येतो. तर सिम्पली तुम्हाला न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे. न्यू प्रोजेक्टवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं गॅलरी ओपन होऊन जाईल. यामधून तुम्हाला तुमचा फोटो इथं सिलेक्ट करून घ्यायचा आहे. तर सिम्पली मी फोटो हा घेतलेला आहे. यानंतर याला ॲड करून घ्यायचा आहे. फोटो इथे ॲड झाल्यानंतर तुम्हाला सिम्पली इथं ॲक्सेप्ट रेशोचे ऑप्शन दिसेल. तर सिम्पली ॲक्सेप्ट रेशोच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. 9.16 सिलेक्ट करून घ्यायचं आहे इथं तुम्हाला. यानंतर मित्रांनो, तुम्हाला इथं फोटोवरती क्लिक करायचं आहे आणि फोटोला व्यवस्थितपणे इथं सेट करून घ्यायचं आहे. व्यवस्थितपणे हा फोटो इथं सेट झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो, इथं तुम्हाला ओव्हरलेचं ऑप्शन दिसते. तर सिम्पली मित्रांनो, त्या ओव्हरलेच्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. ॲड ओव्हरले करायचं आहे आणि तुम्हाला एक मी व्हिडिओ दिलेला आहे. तर तो व्हिडिओ तुम्हाला इथून ॲड करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे हा व्हिडिओ इथून ॲड करून घ्या. व्हिडिओ इथे ॲड झाल्यानंतर तुम्हाला इथं ऑप्शनमध्ये एक्स्ट्रा ऑडिओचे ऑप्शन बघायचे आहे. तर सिम्पली एक्स्ट्रा ऑडिओचे ऑप्शन बघून घेतो. तर मित्रांनो, अशा प्रकारे एक्स्ट्रा ऑडिओचे ऑप्शन आहे, यावरती क्लिक करून तुम्हाला या व्हिडिओचे सॉन्ग इथं एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायचं आहे. नंतर हा व्हिडिओ जो आहे तो व्हिडिओ तुम्हाला इथून डिलीट करून घ्यायचा आहे. तर व्हिडिओ इथे डिलीट झाल्यानंतर फोटोवरती क्लिक करायचं आहे आणि फोटोची लेंथ तुम्हाला इथं अशा प्रकारे इथं सॉन्गपर्यंत वाढून घ्यायचं आहे. यानंतर मित्रांनो, तुम्हाला जे आहे इथं बीट मार्क लावायचे आहेत. तर सिम्पली मित्रांनो, तुम्हाला बीट लावण्याकरता इथं अगोदर तुम्हाला 12 सेकंदवरती यायचं आहे. तर सिम्पली मी इथं 12 सेकंदवरती येऊन जातो. 12 सेकंदवरती आल्यानंतर हा जो व्हिडिओ दिसतो मित्रांनो, तुम्हाला अशा प्रकारे इथं फुल झूम करून घ्यायचा आहे. फुल झूम केल्यानंतर तुम्ही बघू शकता इथं 2F दिसतोय, नंतर इथं 4F दिसतं. तर सिम्पली मित्रांनो, तुम्हाला असं 12 सेकंदच्या पुढे 8F बघायचं आहे. 12 सेकंदामध्ये तुम्हाला 8F बघायचा आहे. 8F जायचं आणि इथं फोटोवरती क्लिक करायचं आहे आणि फोटोला इथं स्प्लिट करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे इथं स्प्लिट केल्यानंतर तुम्हाला आणखी इथं स्क्रॉल करायचं आहे. 13 सेकंदवरती यायचं आहे. 13 सेकंदवरती आल्यानंतर 13 सेकंदामध्ये तुम्हाला 4F बघायचं आहे. 13 सेकंदामध्ये तुम्हाला 4F यायचं आहे आणि इथं फोटोवरती क्लिक करायचं आहे आणि फोटोला इथं स्प्लिट करून घ्यायचं आहे. यानंतर मित्रांनो, तुम्हाला आणखी इथं स्क्रॉल करायचं आहे. 15 सेकंदवरती येऊन जायचं आहे. तर सिम्पली मित्रांनो, इथे 15 सेकंदवरती येऊन जातो. 15 सेकंद आल्यानंतर 15 सेकंदामध्ये मित्रांनो तुम्हाला इथं 26F बघायचं आहे. तर इथं 15 सेकंदामध्ये 26F बघायचं आहे आणि इथे येऊन तुम्हाला फोटोवरती क्लिक करायचं आहे आणि फोटोला इथं स्प्लिट करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो, इथं बीट लावून घ्या तुम्ही. बीट लावून झाल्यानंतर मित्रांनो, तुम्हाला इथं व्हिडिओच्या सुरुवातीला यायचं आहे. व्हिडिओच्या सुरुवातीला येऊन तुम्हाला इथं ॲनिमेशन लावायचे आहे. ॲनिमेशन लावण्याकरता तुम्हाला पहिल्या फोटोवरती क्लिक करायचं आहे. पहिल्या फोटोवरती क्लिक केल्यानंतर ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे. इन कॅटेगरीमध्ये तुम्हाला इथं झूम आउट नावाचं तुम्हाला ॲनिमेशन दिसतो. तर सिम्पली तुम्हाला त्यावरती क्लिक करून हा ॲनिमेशन जो आहे तुम्हाला इथून ॲड करून घ्यायचा आहे. याची स्पीड तुम्हाला 12 सेकंद इथं फुल करून घ्यायची आहे. नंतर याला इथून ॲड करून घ्या. ॲड झाल्यानंतर तुम्हाला सिम्पली 2 नंबरचा जो फोटो दिलेला आहे तर त्यावरती क्लिक करायचा आहे. ॲनिमेशन्सवरती क्लिक करायचं आहे आणि कॉम्बो कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे आणि यामध्ये तुम्हाला स्वे इन हा जो ॲनिमेशन दिसतो तर हा ॲनिमेशन तुम्हाला इथून ॲड करून घ्यायचा आहे. या ॲनिमेशन इथं ॲड झाल्यानंतर तुम्हाला त्यानंतरच्या पुढच्या फोटोवरती यायचं आहे, म्हणजेच 3 नंबरच्या फोटोवरती. त्यानंतर पुन्हा ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे. कॉम्बो कॅटेगरी सिलेक्ट करून यामध्ये तुम्हाला स्ट्रेच अँड डिस्टॉर्ट या नावाचं तुम्हाला ॲनिमेशन दिसतो तर त्याला तुम्हाला तुम्ही ॲड करून घ्यायचं आहे. नंतर लास्ट फोटोवरती यायचं आहे. ॲनिमेशनवरती क्लिक करून कॉम्बो कॅटेगरीमध्ये तुम्हाला डिस्टॉर्ट अँड स्ट्रेच या नावाचं तुम्हाला ॲनिमेशन दिसतो. तर सिम्पली मित्रांनो, डिस्टॉर्ट अँड स्ट्रेच हा जो ॲनिमेशन आहे याला तुम्हाला इथून ॲड करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे सर्व ॲनिमेशन इथं ॲड करून घ्यायचे आहेत. ॲनिमेशन इथे ॲड झाल्यानंतर यानंतर तुम्हाला इथं टेक्स्ट लावायचे आहेत. तर टेक्स्ट लावण्या अगोदर तुम्हाला सुरुवातीला इथं
जे सॉन्गची बीट दिलेली आहे ते सॉन्गच्या बीट अगोदर तुम्हाला बघायचे आहेत. तर मी अगोदर बघितलेले आहेत, तर यासाठी मला थोडं सोपं जाईल. तर मित्रांनो, तुम्हाला जे इथे सॉन्गची बीट खालीवरती दिसत आहे, तर सिम्पली मित्रांनो तुम्हाला इथं लक्ष द्यायचं आहे. जे आपली बीट इथं वर जात आहे, तर सिम्पली मित्रांनो तिथं जायचं आहे. आपल्याला ओव्हरलीवरती क्लिक करायचं आहे, ॲड ओव्हरली करायचं आहे. आणि तुम्हाला मी जे टेक्स्ट दिलेलं आहे, तर टेक्स्ट तुम्हाला इथून इथे ॲड करून घ्यायचे आहे. तर ही टेक्स्ट इथे ॲड केल्यानंतर याला व्यवस्थितपणे इथं सेट करून घ्यायचं आहे. तुमच्या फोटो युट्यूब शीट, तर फोटो युट्यूब शीट इथे सेट केल्यानंतर याचे जे लेंथ आहे मित्रांनो, ते तुम्हाला इथं जी बीट दिसते त्या बीटच्या लास्टपर्यंत इथं लावायचे आणि एक्स्ट्रा पार्ट तुम्हाला इथं स्प्लिट करून इथून डिलीट करून घ्यायचं आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे जे आहेत ते सर्व बीट तुम्हाला इथून ॲड करायचे आहेत. तर बघू शकता, दुसरी पण लावून दाखवतो तुम्हाला. तर अशा प्रकारे इथं दुसरी बीट पण तुम्हाला इथं ॲड करून घ्यायची आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे इथं ॲड करायचे आहेत. तुम्हाला ॲड केल्यानंतर सेट करायला याला व्यवस्थित सेट झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, जी बीट खाली दिसते तर तिथपर्यंत जायचं आहे आणि फोटोला इथं कट करायचं आहे त्या, आणि तुम्हाला एक्स्ट्रा पार्ट इथून डिलीट करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे पुढची बीट पण तुम्हाला अशीच लावायची आहे. बीट म्हणत आहोत, इथे टेक्स्ट दिलेले आहेत. ही टेक्स्ट सुद्धा इथं ॲड झाल्यानंतर याला पण तुम्हाला सेम प्रोसिजर तशीच करायची आहे. तर बघू शकता, इथं जी बीट खाली दिसते तिथून तुम्हाला याला कट करून याला एक्स्ट्रा पार्ट इथं डिलीट करून घ्यायचं आहे. तर मित्रांनो, या पुढची जी बीट आहे त्याच्यावर तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. तर या पुढची जी बीट आहे ते सुरुवातीला यायचं आहे आणि इथं ॲड ओव्हरली करायचं आहे, आणि तिची जी अगोदरली बीट आहे ते तुम्हाला इथून ॲड करून घ्यायची आहे. हे बीट इथं ॲड केल्यानंतर याला व्यवस्थित इथं सेट करून घ्या. व्यवस्थित इथं सेट झाल्यानंतर याची लेंथ मित्रांनो तुम्हाला इथं लक्ष द्यायचं आहे. तर बघू शकता, याची जी बीट आहे ते बीटच्या सेंटरमध्ये तुम्हाला यायचं आहे. जिथं जी बीट वर दिसत आहे तिथपर्यंत जायचं आहे आपल्याला. तिथं जाऊन तुम्हाला याचा एक्स्ट्रा पार्ट इथं डिलीट करून घ्यायचा आहे. याचा एक्स्ट्रा पार्ट इथं डिलीट केल्यानंतर याला लागूनच तुम्हाला दुसरी बीट जी आहे ते तुम्हाला ॲड करून घ्यायचे आहे. तर अशा प्रकारे इथे ॲड केल्यानंतर याला पण व्यवस्थितपणे इथं सेट करून घ्या. व्यवस्थितपणे सेट झाल्यानंतर याचा पण तुम्हाला एक्स्ट्रा पार्ट इथं डिलीट करून घ्यायचं आहे. थोडंसं समोर जाऊन बघू शकता, इथपर्यंत जायचं आहे आपल्याला. नंतर त्यावरती क्लिक करायचं आणि एक्स्ट्रा पार्ट डिलीट करून घ्यायचं आहे. नंतर तुम्हाला पुढच्या बीटवरती यायचं आहे. पुन्हा तुम्हाला ओव्हरलीवरती क्लिक करायचं आहे, ॲड ओव्हरली करायचं आहे, आणि पुढची जी टेक्स्ट आहे ती टेक्स्ट तुम्हाला इथून ॲड करून घ्यायची आहे. नंतर पुन्हा त्या बीटवरती लक्ष द्यायचं आहे, बीटवरती पाहायचं आहे, आणि तुम्हाला त्याचा जेवढा एक्स्ट्रा पार्ट आहे तो तुम्हाला इथून डिलीट करून घ्यायचा आहे. तर व्यवस्थितपणे तो बीट बघून एक्स्ट्रा पार्ट डिलीट करायचं तुम्हाला. यानंतर त्याच्या पुढची सुद्धा टेक्स्ट तुम्हाला अशाच प्रकारे इथं ॲड करायची आहे. ओव्हरलीवरती क्लिक करायचं आहे, ॲड ओव्हरली करायचं आहे, टेक्स्ट सिलेक्ट करायचे आहे, आणि तुम्हाला व्यवस्थित इथं सेट ठेवायचं आहे. नंतर तुम्हाला ह्याचा एक्स्ट्रा पार्ट इथून बीटवरती लक्ष देऊन डिलीट करायचं आहे. तर अशा प्रकारे या बीट टेक्स्टला पण सुद्धा आपण इथं ॲड करून घेतो आहोत. नंतर तुम्हाला लास्टचे टेक्स्ट दिलेले आहे तर त्यावरती क्लिक करायचं आहे, ॲड ओव्हरली करायचं आहे, आणि तुम्हाला लास्टची जे टेक्स्ट आहे ते तुम्हाला अशा प्रकारे इथं ॲड करायचे आहे आणि व्यवस्थितपणे इथं सेट ठेवायचे आहे. नंतर याची जे लेंथ आहे मित्रांनो ते तुम्हाला इथं व्हिडिओच्या एंडपर्यंत ठेवायचे आहे. व्हिडिओच्या एंडपर्यंत ठेवल्यानंतर तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला यायचं आहे. व्हिडिओच्या सुरुवातीला आल्यानंतर तुम्हाला पहिल्या टेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. तुम्हाला पहिल्या टेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर सिम्पली तुम्हाला इथं ॲनिमेशन लावायचे आहेत. तर ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे. टेक्स्टवरती क्लिक करून ॲनिमेशनवरती क्लिक करा. ॲनिमेशनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इन कॅटेगरीमध्ये इथं झूम आउट नावाचे ॲनिमेशन दिसते. तर सिम्पली तुम्हाला हे झूम आउट ॲनिमेशन इथं अप्लाय करून घ्यायचं आहे. आणि मित्रांनो, हेच ॲनिमेशन तुम्हाला इथं सर्व टेक्स्टला इथं ॲड करून घ्यायचं आहे. तर सर्व टेक्स्टला झूम आउट हा ॲनिमेशन इथं अप्लाय करून घ्यायचा आहे. मित्रांनो, माझी प्रकृती ठीक नसल्या कारणाने आवाजामध्ये तुम्हाला थोडासा बदल दिसून येईल. तर मित्रांनो, आवाजाला तुम्ही इग्नोर करायचं आहे. आणि त्यापुढे मित्रांनो आपल्याला इथं व्हिडिओ इफेक्ट लावायचे आहेत. तर व्हिडिओ इफेक्ट लावण्याकरता सिम्पली व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर ओपनिंग क्लोजिंगची कॅटेगरी सिलेक्ट करून यामध्ये तुम्हाला हेक्सागोनल स्पॉट हा पहिला इफेक्ट तुम्हाला इथून ॲड करायचा आहे. आणि याची लेंथ मित्रांनो तुम्हाला इथं 2 सेकंदपर्यंतच ठेवायची आहे. तर अशा प्रकारे इथं 2 सेकंदपर्यंत करून घेतो. नंतर पुन्हा तुम्हाला इथं व्हिडिओच्या सुरुवातीला यायचं आहे. व्हिडिओच्या सुरुवातीला येऊन तुम्हाला पुन्हा इथं व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो यामध्ये तुम्हाला प्लीज कॅटेगरी जी आहे ती तुम्हाला इथं सिलेक्ट करायची आहे. आणि यामध्ये तुम्हाला क्रोमॅटिक हा जो इफेक्ट आहे हा इफेक्ट तुम्हाला इथून शोधून घ्यायचा आहे. आणि हा इफेक्ट इथं शोधल्यानंतर याला इथून ॲड करून घ्यायचा आहे. तर याला ॲडजस्ट करायची गरज नाही मित्रांनो. तुम्हाला जर वाटलं तर थोडंसं तुम्ही ॲडजस्ट करू शकता. तर मित्रांनो अशा प्रकारे याला इथून ॲड करून घ्यायचं आहे. ॲड केल्यानंतर याची लेंथ मित्रांनो तुम्हाला इथं व्हिडिओच्या एंडपर्यंत ठेवायची आहे. तर अशा प्रकारे याला आपण इथं वाढवून घेऊया व्हिडिओच्या एंडपर्यंत. तर अशा प्रकारे इथं व्हिडिओच्या एंडपर्यंत आपण लावलेलं आहे. यानंतर मित्रांनो तुम्हाला जो 2 नंबरचा फोटो दिलेला आहे तर सिम्पली मित्रांनो तुम्हाला 2 नंबरच्या फोटोवरती यायचं आहे.
2 नंबरच्या फोटोवरती आल्यानंतर याला तुम्हाला व्हिडिओ इफेक्ट लावायचा आहे. तर व्हिडिओ इफेक्ट लावण्याकरता मित्रांनो 2 नंबरच्या फोटोवरती आलेला आपण आणि तुम्हाला इथं व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. तर सिम्पली इथं व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करतो आणि यामध्ये तुम्हाला ट्रेंडिंगमध्येच व्हायब्रेशन फ्लॅश नावाचा इफेक्ट दिसून येईल. तर सिम्पली मित्रांनो व्हायब्रेशन फ्लॅश नावाचा इफेक्ट हा ट्रेंडिंगला दिसून येतो. तर याला तुम्हाला इथून ॲड करून घ्यायचं आहे. याला इथे ॲड केल्यानंतर याची लेंथ आहे मित्रांनो ते तुम्हाला व्हिडिओच्या एंडपर्यंत अशा प्रकारे इथं घेऊन यायची आहे. यानंतर मित्रांनो त्याच्या पुढचा जो फोटो आहे म्हणजेच 3 नंबरचा, तर सिम्पली 3 नंबरच्या फोटोवरती येऊन जायचं आहे. 3 नंबरच्या फोटोवरती आल्यानंतर तुम्हाला इथं बॉडी इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. बॉडी इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला इथं ग्लोविंग डबल या नावाचं तुम्हाला इफेक्ट दिसून येणार आहे. तर सुरुवातीलाच तुम्हाला इफेक्ट दिसून येतो. तर सिम्पली याला तुम्हाला इथून ॲड करून घ्यायचं आहे. तर याला इथं ॲड केल्यानंतर याला तुम्हाला 3ऱ्या फोटोपर्यंतच ठेवायचं आहे. तर अशा प्रकारे इथं 3ऱ्या फोटोपर्यंत ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. 3ऱ्या फोटोपर्यंत ॲडजस्ट झाल्यानंतर 4थ्या नंबरच्या फोटोला इफेक्ट लावण्याकरता 4थ्या नंबरच्या फोटोवरती यायचं आहे. बॉडी इफेक्टवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला यामध्ये ग्लोविंग लाईन जी कॅटेगरी आहे ते तुम्हाला इथं सिलेक्ट करायची आहे. तर अशा प्रकारे इथं ग्लोविंग लाईन कॅटेगरी सिलेक्ट करून घ्यायची आहे आणि यामध्ये तुम्हाला गॅस वेव्ह हा जो इफेक्ट आहे हा शोधून घ्यायचा आहे इथं आणि हा इफेक्ट तुम्हाला इथून ॲड करून घ्यायचा आहे. तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे इथे इफेक्ट लावणे कंप्लीट झालेलं आहे. तर यानंतर मित्रांनो आपला जो व्हिडिओ आहे तिथं पूर्णपैकी एडिट झालेला आहे. मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला जर आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करायचं आहे आणि मित्रांनो आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन आणि पहिल्यांदाच आलेले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे. आपण अशाच प्रकारे मराठीमधून इथं एडिटिंग शिकवत असतो.